Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? सध्या राज्यात थंडीचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे हिरवा भाजीपाल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, त्यामुळे आवक देखील बाजारपेठेमध्ये वाढलेली आहे, त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते भावांवर होत आहे। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर हिरव्या भाजीपाल्याच्या दरात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहेत। काही दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी पालखीचे दर जर आज आपण पाहिले तर 15 ते 20 रुपये किलो आलेले आहेत। कोथिंबीरचे दर देखील जे आहे ते कमी झालेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वांगे असेल, टमाटर असेल इत्यादी भाजीपाल्याचे दर जे आहेत ते स्थिर आहे। आपल्या सोबत भाजीपाला व्यावसायिक आहेत, व्यापारी या भागातले, काय सांगणार, दर उतरलेले आहेत, काय कारण आहे? थंडीमुळे हे दरवर्षीच भाव उतरते। मागच्या वर्षी भाव उतरले, पहिले 200, 100, 150 रुपयाला सांबार कापायला, आता ते 20, 30, 40 रुपयापर्यंत आलेले आहे। त्यानंतर कांद्याचे दर सुद्धा उतरलेले आहे, 60-70 रुपये होते कांद्याचे दर, ओल्या कांद्याचे ते 30 रुपये 25 रुपयापर्यंत आलेले आहे आता। त्यानंतर मेथी हे 50-60 खपायची, आता ते 25-30 पर्यंत आलेले आहे। थंडीमुळे थोडं त्याच्यावर हे होत आहे। किती आवक होत आहेत रोज पालकची या कृषी उत्पन्न बाजार समितीत अमरावतीच्या? काय संभारची तरी 20 गाड्या, त्यानंतर मेथी समजा 10-15 गाड्या, त्यामुळे आता आवक वाढल्यामुळे त्याचं हे होत आहे, समजा मालाचे भाव कमी होत आहे। नक्कीच आवक जी आहे ती अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढलेली आहे, त्यामुळे जर आपण पाहिलं तर दरात जे आहे ते घसरण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते याचा फटका बसतोय। मोठ्या प्रमाणावर जे ते आवक सध्या बाजार समितीमध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे ते दरात घसरण झालेली आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।